अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो। आपण आज बघणार आहोत मित्रांनो, हे बघूया, हे बघा, महाशिवरात्रमध्ये तब्बल 300 वर्षानंतर हा योगायोग घडून येत आहे मित्रांनो। हे बघा, शिवरात्रीच्या पवित्र मुहूर्तावरती घडणार आहे। 300 वर्षानंतर सर्वात सिद्धियोग शिवयोग आणि श्रावण नक्षत्राचे योगायोग होणार आहे। यामुळे हा योग महाशिवरात्रीचा पवित्र प्रसंग घडून येणार आहे। महाशिवरात्रीच्या आहेत या खास राशी, हे बघा मित्रांनो, या राशींना महाशिवरात्रीमध्ये लाभ होणार आहे। बघूया, पहिली रास आहे वृषभ रास। वृषभ राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीची शुभ असणार आहे। वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस, महाशिवरात्रीचा सण सुरू होणार आहे। वृषभ राशीच्या लोकांना भगवान शंकराचा आशीर्वाद मिळेल आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। या काळात तुम्हाला काही चांगले बातम्याही मिळू शकतात मित्रांनो। दुसरी रास आहे सिंह रास। सिंह राशीच्या लोकांना पवित्र सण, सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस असणार आहे। या राशीच्या लोकांना सर्व इच्छा पूर्ण होतील। तुम्ही नोकरीचे शोध असाल तर तुम्हाला तुमच्या आवडती नोकरी मिळू शकते। समाजात, क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात पद आणि प्रतिष्ठा ही मिळू शकते। स्थिती सुधारेल। तिसरी रास आहे मित्रांनो तूळ रास। तूळ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या पवित्र सणामुळे तूळ राशीच्या लोकांना आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तूळ राशीचे लोक पैशा संबंधित कामात त्यांना यश मिळेल। लोकांच्याही संबंधित दृष्टी होतील। वैवाहिक जीवन आनंदमय राहील आणि मान सन्मान त्यांचा समाजात वाढेल मित्रांनो। चौथी आणि शेवटची रास आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांना महाशिवरात्रीच्या दिवसापासून कुंभ राशीच्या लोकांना जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे। महाशिवरात्रीनंतर कुंभ राशीच्या लोकांचे सर्व मनोकामना पूर्ण होतील। तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करायचे विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे। नोकरीदार आणि लोकांना नोकरीचे नवीन संधी मिळू शकते मित्रांनो। ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।